भावानो, तुम्ही पण जर एअरटेलचं वायफाय कनेक्शन घेणार असाल ना तर थांबा. तर विषय असा आहे भावानो, आज आपण सकाळ सकाळी मस्तपैकी उठून दात घासलेत आणि मग नंतर गाडीची टाकी घासायला घेतली, कारण गाडीला पण थोडंसं चमकवणं गरजेचं आहे. भावानो, सकाळ सकाळी साफसफाई करून झाल्यानंतर चाललेलो आहे. आता मी दूध पिणार आणि मग नंतर लागणार आपल्या डेलीच्या कामाला, जे की सगळ्यांना माहितच आहे. दुपारपर्यंत एक व्हिडिओ एडिट केल्यानंतर माझे डोळे आणि डोके एवढे दुखायला लागतात ना, स्क्रीन पुढे बसल्यामुळे तसं होते. त्यामुळे मी आलेलो आहे आता झोपायला. म्हणलं होतं थोडंसं झोपावतं, पण थोड्याच वेळात आपल्याला फोन येतो की वायफायवाले भैया आलेले, तर मग ते वायफाय बसून घ्यायचं आपल्याला, म्हणून आपल्याला डबल खाली यावं. आणि मी मगाशी म्हणत होतो की एअरटेलचं वायफाय घेऊ नका, कारण त्याचं कारण एकच आहे भावाने, एवढी खराब सर्व्हिस आहे ना, इंटरनेटचा इश्यू आहेच. आणि ज्यावेळेस तुम्ही कस्टमर केअरला कॉल करता ना, ते एकच म्हणतात की कंप्लेंट रेज करा. तुम्ही किती जरी कंप्लेंट टाकली ना, ते काहीच ऍक्शन घेणार नाही. त्यामुळे नाही, तुम्ही अजिबात घेऊ नका एअरटेलची सर्व्हिस. वायफायचा इश्यू शॉर्ट झाल्यामुळे मित्रांनी खुश होऊन आपल्याला हेल्थची पार्टी दिलेली. आता मस्तपैकी फुकटची हेल्प येऊ आणि लागू आपल्या कामाला. संध्याकाळी पाणी बॉटल घ्यायला आल्यानंतर हे कुत्रं असतं ते डेली माझ्याजवळ येतं. त्याला एक पार्लेज बिस्किट खायला देऊ आणि मग नंतर आपण पण जेवायला जाऊ. जेवण करू मस्तपैकी, त्यानंतर राहिलेलं काम निपटू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, आणि इंस्टावरती बघत असेल तर पेजला फॉलो करा, आणि जर यूट्यूबवरती बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.